श्वेता आता इथे बघशील माझ्याकडे. श्वेताने कोणत्या रंगाची टिकली लावली आत्ता? कुठे टिकली. मस्त कळलं तुला? आणखीन विचार. नाही आणखीन विचार ना प्रश्न. मी त्याच्या चड्डीचा कलर तुला सांगते कुठला आहे, तू विचार. मी पण सांगू शकतो. मी पण सांगू. माझ्या चड्डीचं नाही, हिच्या टिकली. माझ्या चड्डीचा कलर कोणीही सांगू शकतं, कारण एकच कलरची चड्डी घालतो मी. काय तुला माहिती नाहीये. आता ऑफिस मधून ओढून आले मी इंटरव्ह्यू साठी. त्याला काय माहितीये? बरं, टिकली कोणत्या रंगाची? मला आवडेलच, तू देच उत्तर. तू किती बघितलंस मला हे कळेल. मी नोटीस तर नाही केलेलं, पण युझिंग कॉमन सेन्स आणि दॅट आय नो श्वेता, आयदर या रंगाची असेल नाहीतर या रंगाची असेल, कारण ती नेहमी मॅच. एक एक मला आवडलंय. या रंगाची नसणार आहे, कारण हे खूप हे कॉन्ट्रास्ट यूज करते ती युजली. अशा रंगाची असेल. बघू. लय कमाल. आणखीन एक कमाल किस्सा मी सांगू शकते. तो वाला नको. नको? काय कळलं तुला? 18+. 18+ वालाच आहे हा. पण हा मला कळतंय तू का नाही म्हणतेस, पण तरी पण ठीक आहे. सेम गोष्ट आम्ही विचार केला, अरे आपलं अॅनिव्हर्सरी आहे आणि घरी नाही का पुण्यात परत जॉईंट फॅमिली, पुन्हा सगळी असं तसं, आणि आम्ही ऑलरेडी दोघं जण खूप काम करत होतो. आता गेली आता. तर पुन्हा आम्ही दोघं जण खूप काम करत होतो मरण. तर काय करायचं, तर आम्ही असं ठरवलं आपण बाहेर जाऊयात, घरी नको थांबायला. तर म्हटलं मग आता प्रवास करायचा, ट्रॅव्हल करायचा. नाही म्हणाला पुण्यातच जाऊयात. तर आम्ही पुण्यात एका हॉटेलला चेक इन केलं कोरेगाव पार्कमध्ये, आणि हा ह्याची गाडी घेऊन वेगळा आला आणि मी माझी गाडी घेऊन पुण्यातनं पोहोचले. वेगळे वेगळे पोहोचलो आम्ही, कारण घरी सांगितलं नाहीये की आम्ही गेलो म्हणून असं, आणि घरी न सांगता गेलो. आत्ता 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आम्ही गेलो आणि तिथे आम्ही मलागा स्पाइस म्हणून एक रेस्टॉरंट आहे, दोघांचं फेवरेट. तिथे जेवलो हो म्हणून, आणि 4 वाजता वगैरे काहीतरी आम्ही झोपलो. तर संध्याकाळी ह्याने वेस्टर्नला कॅन्डल लाईट डिनर बुक केलं होतं, अॅनिव्हर्सरी स्पेशल वगैरे असं सगळं खूप काय काय होतं. 4 वाजता आम्ही झोपलो आणि मी उठले अचानकपणे आणि मी म्हटलं ओ शेट, आणि असा कर्टन बघितलं तर बाहेर असा अंधार होता. म्हटलं म्हणजे कन्फर्म उशीर ना, कारण आम्ही अर्ली डिनर जायचं, लवकर जाऊ म्हणजे आपल्याला खूप वेळ मिळेल वगैरे सगळं झालं होतं. मी उठले आणि मी वाऱ्याच्या स्पीडला अवघडायला घेतलं, सुटकेस काढली. म्हटलं आता हा झोपलाय, पण आपण आधी पटकन आवरून घेऊयात, मग ह्याला उठवूया. हा काय एक ब्लॅक टी शर्टच घालणार आहे, याच्यावर काही नाही आपल्या आयुष्यात. तर मी पटापट पटपट हा ओरडायच्या आधी करायचं. काहीतरी झालं आणि माझा मोबाईलकडे लक्ष गेलं. मी म्हटलं किती वेळ बघूयात किंवा त्यांना सांगूयात की थोडंसं मी डिले करतोय. 4:30 पहाटेचे. मला ते डोरेमॉन मध्ये करतात माहिती, टाइम ट्रॅव्हल होतो. मग मला ना असं वाटलं डोरेमॉनचं होतंय, कारण माझी लेक बघायची माझा डोरेमॉन झालाय का, चुकलंय का, खरंच काहीतरी असं झालंय. मग मी बसले शांतपणे असे एका जागेवर, अशी अर्धवट रेडी होता आणि मी विचार केला 1 मिनिट, आपण किती वाजता आलो काल? आपण आलो, मग आपण झोपलो, मग मधलं मला आठवत का नाही, मग गजनी झाली माझे काय. मग मला कळलं अच्छा आपण झोपलोच का मग एवढा वेळ, बापरे. मग 4 वाजले होते. तर मी म्हणलं ना कुणा कसं सांगणार कुठल्या जण. मी पटपट परत नाईट ड्रेस घातला. म्हटलं हा पण घोरतोय आता काय, तसं पण कॅन्डल लाईट डिनर तर होणार नाही, ते फोन करून गेला असणार आहे ते कॅन्डल लाईट डिनर. मी झोपले. मग हा थोड्याने उठला. मग ह्याला पण कळलं की आपल्या आयुष्यात काय घडलंय. मग आम्ही 2 जण असं होतं आमच्याबरोबर. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.